आणि बिनविरोध दिला तर ज्यादा निधी देणार। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय रणांगणात पुन्हा एकदा शब्दांचे शस्त्र उगारत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता तीव्र हल्लाबोल केला आहे। मुख्यमंत्री असताना घरात बसलात, फेसबुकवरून राज्य चालत नाहीत, लोकांना फेस टू फेस सामोरे जावे लागते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर थेट वार केलाय। खेड तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चाकण तालुका खेड या ठिकाणी गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी मेळाव्यामध्ये बोलत होते। यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार शरद सोनवणे, इरफान सय्यद, नितीन गोरे, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, ज्योती अरगडे, मनीषा गोरे, विजयसिंह शिंदे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। चाकणमधील सभेत अतुल देशमुख आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री शिंदे हे बोलत होते। भगव्याचं ठाणे आहेच, पण आता भगव्याचं पुणे करायचंय। अतुल देशमुख यांच्यासारखा कार्यकर्ता पक्षात आल्यानं पुढील सर्व निवडणुका आपण जिंकणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, अशी घोषणा देत त्यांनी गुलाल उधळण्याची तयारी ठेवा, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला। ठाकरेंवर टीका करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहून तुम्ही घरात बसलात, आम्ही मात्र कोल्हापूरचा पूर असो व इर्षाळवाडीचं दुःख थेट घटनास्थळी पोहोचलो, आम्ही बोलत नाही, थेट करून दाखवतो। उपमुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या सरकारच्या योजनांची यादीही यावेळी मांडली। 32,000 कोटींचं पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, महिलांना अर्ध तिकीट, दुहेरी अनुदान, आम्ही देना बँक ते लेना बँक, अशी उपरोधक टिप्पणी करत उपमुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांच्या राजकारणावर टोला लगावला। उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेतील ऐक्य, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर ठाम राहण्याचा संकल्प पुन्हा उच्चारला। हा पक्ष कोणाच्या मालकीचा नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं। मला काही लोक भकास मंत्री म्हणतात, पण मुख्यमंत्री असताना मी स्वतः रस्त्यावर उतरून काम केलं। एक साधा शाखा प्रमुख म्हणून सुरुवात करून महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीही झालो। हे माझ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे शक्य झालं। या भागाच्या विकासासाठी रस्ते, पाणी पुरवठा, आळंदी संत स्मारक आणि मेट्रो प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांची कामे जाहीर केली। निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। आता 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल आणि निकाल भगव्याचाच येणार। विरोधकांना चारीमुंड्या चित करण्याची तयारी सुरू आहे, त्यामुळे गुलाल उधळण्यासाठी सज्ज व्हा, असे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले। अतुल देशमुख यावेळी म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार आहे। तालुक्यातील प्रत्येक बूथवर आपला कार्यकर्ता आहे, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी या तिन्ही पालिकांमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान यावेळी अतुल देशमुख समर्थक शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। चाकण परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की या रस्त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे। लवकरच तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या कामाला सुरुवात होईल। या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं। फेसबुक लाईव्ह वर सरकार चालते का? फेस टू फेस काम केलं पाहिजे, रस्त्यावर उतरून काम केलं पाहिजे। जेव्हा जनता संकटात असते तेव्हा संकटात त्यांना साथ दिली पाहिजे। इर्षाळवाडी असेल नाही तर कोल्हापूरचा, सांगलीचा पूर असेल, हा कार्यकर्त्यांना मान सन्मान देणारा पक्ष आहे आणि म्हणून अतुल एक चांगला कार्यकर्ता आहे। आणि त्याच्यामुळे बातम्या येते अमुक पुण्याचा धक्का बसला, हे झालं, परंतु अतुल खरा धक्का आपल्याला आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये द्यायचा आहे आणि खेड तालुक्याच्या राजकारणात देशमुख कुटुंबाचं स्थान मजबूत आहे। चाकणमध्ये आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर केला। खेडचे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे याच चाकण पालिकेच्या पक्षाकडून अधिकृत उमेदवार असतील। जनतेने खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले।
स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान चाकण या ठिकाणी शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते गुरुवारी 6 नोव्हेंबर रोजी संपन्न झाले। त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते। यावेळी ते म्हणाले की मनीषाताई गोरे यांना चाकण नगर परिषदेच्या नगर अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे। या लाडक्या बहिणीला बिनविरोध निवडून द्या, हीच खरी स्वर्गीय सुरेश भाऊंना श्रद्धांजली ठरेल असे आवाहन त्यांनी यावेळी केले। या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी चाकण शहरात पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत वाहतूक पोलिसांकडून होणारी टोईंगची कारवाई थांबवण्याची विनंती केली। त्यावर शिंदे साहेबांनी तत्काळ प्रतिसाद देत पोलीस आयुक्तांना ही कारवाई थांबवण्याच्या सूचना देण्याचे आश्वासन दिले। तसेच चाकण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आवश्यक पायाभूत सुविधांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले। चाकणमधील वाहतूक कोंडीची समस्या जटिल झाली असून त्यातून चाकणकर नागरिकांची सुटका करण्याचे साकडे नितीन गोरे यांनी उपमुख्यमंत्र्यांना घातले। या भागातील रस्त्यांची कामे निविदा स्तरावर असून लवकरच ती कामे पूर्ण होतील असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकणमध्ये आल्यानंतर दिले। यावेळी विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे, माजी मंत्री आमदार विजय शिवतारे, शिवसेना सचिव राम रेपाळे आदींसह शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे चिंता करू नका, हे फक्त एवढंच। आणि यामध्ये इथं वाहतूक कोंडीचा एक प्रश्न आहे, वाहतूक कोंडीवर लक्ष देऊन तो देखील दूर केला जाईल प्रश्न। आणि इवन पेटू पार्किंगचं काय ज्याचं कारवाई आहे त्या संदर्भात देखील संबंधित लोकांशी बोलून त्याचा डीपीआर तयार करू आणि या लोकांना दिलासा देऊ। पण माझी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे, एवढे सगळे कोट्यावधी रुपये तुम्हाला दिलेत का नाही? दिले। मग आता नगराध्यक्ष कोणाचा निवडून आला पाहिजे? 100% महायुतीचा भगवा पडतो आहे। आणि मग मनीषाताई गोरे यांना बिनविरोध निवडून दिलं पाहिजे खरं म्हणजे। तर खरी सुरेश गोरेंना खरी श्रद्धांजली ठरेल आणि म्हणून हे निवडून दिलं तर आणखी तुम्हाला पैसे देऊ। आणि जसं तुम्हाला मी सांगतो, मी जे बोलतो ते करतो आणि म्हणून एवढे लाखो लोक आपल्या शिवसेनेमध्ये येत आहेत। हेल्थ सिटी प्रगत आरोग्य सेवा हे अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल चाकणमध्ये सुरू झाले असून या माध्यमातून चाकण परिसर आणि संपूर्ण खेड तालुक्यातील रुग्णांना अत्यंत माफक दरात सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकण तालुका खेड या ठिकाणी गुरुवारी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी केले आहे। चाकणचे माजी उपनगराध्यक्ष व उद्योजक राजेंद्र गोरे यांनी त्यांच्या मातोश्री स्वर्गीय शांताबाई दत्तात्रय गोरे यांच्या स्मरणार्थ चाकण येथे पुणे नाशिक महामार्गावर आंबेठाण चौकाजवळ हेल्थ सिटी प्रगत आरोग्य सेवा हे अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त असे हॉस्पिटल सुरू केले आहे। त्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। चाकणमध्ये हे हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी अत्यंत प्रगत सुविधा आणि तंत्रज्ञानाने सज्ज आणि माफक दरात उपचार करणारे रुग्णालय आहे। उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की चाकण हा औद्योगिक परिसर आहे। या भागात अशा सर्वात अत्याधुनिक आणि माफक दरातील हॉस्पिटलची गरज होती। ती गरज हेल्थ सिटी प्रगत आरोग्य सेवा हे अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त हॉस्पिटलमुळे पूर्ण झाली। यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री विजय शिवतारे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार रामभाऊ कांडगे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, मनीषा गोरे आदींसह मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमास आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत चाकण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी केले। राजू गोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या भागामधल्या रुग्णांसाठी अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे। खरं म्हणजे हेल्थ इज वेल्थ म्हणतो आपण, आरोग्य हे प्रत्येकासाठी फार उत्तम आरोग्य राहणं आणि आरोग्याच्या सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध होणं ही आता काळाची गरज झालेली आहे। या ठिकाणी आलेला प्रत्येक रुग्ण अतिशय दुःखी कष्टी आजारामुळे असलेला जाताना हसतमुखाने गेला पाहिजे अशा प्रकारचं काम आपल्याकडून अपेक्षित आहे। आणि म्हणून जे काय मी ओटी वगैरे पाहिली, अतिशय मॉडर्न आणि चांगल्या पद्धतीचं नवीन ॲडव्हान्स। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वाळद भागात दहशत माजवणारी 10 वर्ष वयाची मादी बिबट्या
गुरुवारी दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी शेतात लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे। या परिसरातील भिवेगाव येथील लक्ष्मण वनखरे आणि धुळोली गावातील अजय जठार यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील चासकमान परिसरातील वाळत गाडेकर वस्ती येथे संतोष गाडेकर यांच्या मालकीच्या क्षेत्रात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या पहाटे 5 वाजता जेरबंद झाला। खेड तालुक्यात विविध भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आणि याचा परिणाम शेतीवर झाल्यानं वीज भार नियमनामुळे रात्रीचं पिकांना पाणी घालणं आता अवघड होऊन बसलंय। रात्री अपरात्री कारणाशिवाय बाहेर पडू नये आणि सतर्क राहावं, सावधानता बाळगल्यास हानी टाळता येऊ शकते असं आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आलंय। बाबा नको अजिबात आता किती कसे पाणीपुरीचा ठेला लावण्याच्या कारणावरून पुतण्या आणि जावई यांच्यात सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या चुलत्याला पुतण्यानं मारहाण केली। या मारहाणीत चुलत्याचा वरच्या जबड्याचा पुढचा दात पडला असून ते जखमी झाले। ही घटना पठारे वस्ती भोसे तालुका खेड येथे घडली आहे। या प्रकरणी दत्तात्रय ज्ञानेश्वर कुटे वय वर्ष 45 राहणार भोसे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आळंदी परिसरातील चाकण, धानोरे, मरकळ औद्योगिक भागात जाणाऱ्या जड वाहनांना शहरातून कार्तिक वारी कालावधी सोमवारी दिनांक 10 नोव्हेंबर ते गुरुवार 20 नोव्हेंबर दरम्यान प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे। भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं घातपात गुन्हे प्रतिबंध करण्याकरता तात्पुरत्या स्वरूपात 200हून अधिक सीसीटीव्ही शहरांमध्ये बसवले जातील। भाविकांना इंद्रायणी काठी मंदिर परिसरात प्रदक्षिणा रस्त्यावर सूचना देण्यासाठी ठिकठिकाणी ध्वनिक्षेपक लावलं जाणार आहे। कार्तिक वारीच्या पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या तयारीबाबत स्थानिक आळंदी पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे। खेड तालुक्याच्या विविध भागात रात्री अपरात्री रस्त्यांवरून जाणाऱ्या दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना भटक्या श्वानांची अधिक धास्ती लागली आहे। झुंडीने फिरणारे हे श्वान नागरिकांच्या अंगावर धावून येतात, पाठलाग करतात। तसंच गल्लीबोळात मुक्त संचार असलेल्या या श्वानांमुळे नागरिकांना भीतीच्या सावटाखाली वावरावं लागतंय। चाकण औद्योगिक भागातील निघोचे परिसरात कुत्री दहशत करत असल्याचं स्थानिकांनी कळवलंय। भरधाव वेगातील रिक्षानं दुचाकीला दिलेल्या धडकेत 32 वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याची घटना चाकण तळेगाव रस्त्यावर माळुंगे गावाच्या कमानीच्या परिसरात घडली आहे। या प्रकरणी तळेगाव दाभाडे तालुका मावळ येथील 32 वर्षीय महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षा क्रमांक MH14 MH3216 वरील अज्ञात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित महिलेच्या मोटारसायकलला रिक्षानं समोरून भरधाव वेगात धडक दिली। यामध्ये संबंधित महिलेच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे। माळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करतात। पिकअप मोटारीतून आलेल्या अज्ञात चोरट्यानं कंपनीच्या शॉपमध्ये प्रवेश करत कंपनीतील 4.5 लाख रुपयांचं अॅल्युमिनियम धातूचे पार्ट पोत्यात भरून लंपास केले। कंपनीच्या वर्कशॉप शटर उचकटून त्यानं संबंधित माल लंपास केलाय। या प्रकरणी संजय शांतीलाल भंडारी वय वर्ष 56 राहणार निगडी यांनी माळुंगे MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मध्यरात्री काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशानं संशयास्पदरित्या फिरणाऱ्या 31 वर्षीय इसमास चाकण पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलाय। अंधाराचा फायदा घेऊन संबंधित इसम पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। रात्रीच्या वेळी बाहेर पडण्याचे कुठलेही समाधानकारक कारण त्यानं न दिल्यानं पोलिसांनी बाळासाहेब सोलनकर वय वर्ष 31 राहणार धाडगेमळा चाकण याच्यावर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दारू आणि तत्सम अंमली पदार्थांचं सेवन करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चाकण, म्हाळुंगे आणि आळंदी पोलीस ठाण्यामध्ये मागील काही दिवसात शेकडो जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत। दारू पिऊन रस्त्यात राडा घालणे, सार्वजनिक ठिकाणी दारूचं सेवन करणे, अवैध दारू धंदे यांच्यावर पोलिसांनी धडका कारवायांचं सत्र सुरू केलंय। अनेक जणांवर दारूचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा केल्याचे गुन्हेही दाखल करण्यात आलेत। त्यामुळे तळीराम मंडळींचे धाबे आता चांगलेच दणाणलेत। चाकण, म्हाळुंगे आणि आळंदी पोलीस ठाण्यात गुरुवारी 6 नोव्हेंबर रोजी देखील अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या नोंदी पोलीस दप्तरी आहेत।
नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या शिंदे सेनेतील प्रवेशानंतर खेड तालुक्यातील राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान असं असलं तरी नेमकी महाविकास आघाडी आणि महायुतीची पक्षीय समीकरणे कशी असणार असा प्रश्न निर्माण अजूनही अनुत्तरित आहे. अतुल देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याने आगामी निवडणुका कुणाच्या विरोधात कोण मैदानात असणार याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. खेड तालुक्यात सर्व पक्ष विरुद्ध माजी आमदार दिलीप मोहिते अशी लढाई खरोखर होणार का याबाबत खेड तालुक्यात अद्याप स्पष्टता आली नसून मोठा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण झालाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या युती आणि आघाड्यांचे प्रयोग पाहायला मिळणार असल्याची चर्चा खेडच्या राजकारणात होती. खेड तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष आणि मित्र पक्ष एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचे विचार करत असून त्याबाबत बैठका देखील झाल्याचं समोर आले. खेड तालुक्यांमध्ये दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी एकत्र येत निवडणुका प्राथमिक चर्चा झाल्या असल्याचं समोर आलं होतं. याबाबत जागा वाटप आपसात ठरवण्यात येणार असल्याचं बोललं जात असतानाच अतुल देशमुख यांचा पक्षप्रवेश, शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित मोठ आणि शिवसेनेचा भगवा तालुकाभर फडकवण्याच्या थेट उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणा यामुळे सर्व पक्षांची आघाडी होणार नसल्याचं संकेत मिळत आहे. यामुळे वेगळी समीकरणं जनतेसमोर घेऊन निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे प्रयत्न होणार की नाही याबाबत संदिग्ध आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी किंवा आपापल्या पक्षाचा झेंडा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्व पक्षीयांची विस्कटलेली हीच घडी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप मोहिते यांना बळ देणारी आणि तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांना काहीशी डोकेदुखी ठरण्याचे संकेत मिळत आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावातील काही दिवसांपूर्वी रोहन विलास बोंबे या 13 वर्षाच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुःखद मृत्यू झाला होता. त्या मुलाच्या कुटुंबियांची भेट उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी घेऊन त्यांचे सांत्वन केले. बिबट्यांचा नागरी वस्तीमध्ये वाढलेला वावर आणि माणसांवरील वाढते हल्ले ही काळजीची बाब झाली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करून त्यांना अन्यत्र हलवण्याचा पर्याय विचारात घेतला जात आहे. त्यासाठी वन विभागाने जागोजागी पिंजरे लावले असून बिबटे जेरबंद करून अन्यत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रश्नावर लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी नक्की प्रयत्न केले जातील असे शिंदे यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले. श्री सोमेश्वर मंदिर चास शिवर लढवय्या बाजीराव पेशवे यांच्या पत्नी काशीबाई यांचे चास हे माहेरघर. चास येथील प्रसिद्ध श्री सोमेश्वराचे विशाल शिवमंदिर भीमा नदीच्या उत्तर तीरावर आहे. प्रवेश करताच भव्य व सुबक आकारातील दीपमाळ आहे. तिला वरील बाजूस खंडा असून खाली अडवे 16 व उभे 16 हात आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेस दीपमाळ प्रज्वलनाचा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यास मंदिरात भाविकांनी गर्दी होते. प्रथम खंडात एक डबा तेल व एक संपूर्ण धोत्राची वात करून दीपमाळ प्रज्वलनाचा कार्यक्रम सुरू होतो व क्रमाने वरपासून खालपर्यंत गावातील भाविकांकडून पेटवलेल्या पणत्या माळेच्या हातावर ठेवल्या जातात. हा सोहळा अनुभवण्यास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खेड तालुक्यामध्ये आगमन होणार असल्याने आंबेटान चौक येथे प्रशासनाने रस्त्यावरील खडी काढून रस्ते साफ केल्याचे चित्र नागरिकांना पाहावयास मिळाले. एरवी प्रशासन या बाबींकडे लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. श्री क्षेत्र वाडा श्री भीमाशंकर मंदिर येथे त्रिपुरारी निमित्त शृंगार दर्शन आकर्षक सजावट करण्यात आली होती. स्थानिकांनी याबाबत फोटो व व्हिडिओ पाठवले आहेत. खराबवाडी येथे काकडा कालानिमित्ताने एकत्रित जमलेल्या ग्रामस्थांची जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. या चर्चेत संदीप सोमवंशी यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की गावातून जिल्हा परिषद गटासाठी एकच उमेदवार देऊन पक्ष तिकिटावर निवडणूक लढवावी. संदीप सोमवंशी म्हणाले की मी सर्व पक्ष आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मला सर्व पक्ष आघाडीने संधी दिली तर गावाने मला एकमुखाने सहकार्य करावे. मी अपक्ष निवडणूक लढवणार नाही. गावातून आणखीही उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ज्या उमेदवाराला पक्षाचे तिकीट मिळेल त्याला गावकीचा पाठिंबा असावा असे आवाहन सोमवंशी यांनी केले आहे. जर सर्व पक्ष आघाडीमध्ये भेटली तरच मी इलेक्शन लढणार आहे. कुठल्याही प्रकारचा अपक्ष उमेदवारी इलेक्शन लढणार नाही आणि विपरीत मेहनतीची कृपा व्हावी आणि आपल्या गावात एकच उमेदवार व्हावा अशी भावना माझ्या मनामध्ये आहे. पण कोणी अपक्ष लढायला या ठिकाणी मी मंदिरात साक्षात सांगतो की कुठली अपक्ष इलेक्शन लढणार नाही.
चाकण मार्केटमध्ये सुरू करण्यात आलेल्या सायंकाळच्या भाजीपाला बाजारात मोठ्या संख्येने शेतकरी पालेभाज्या आणत आहेत। या ठिकाणी भाजीपाल्याला समाधानकारक भाव मिळत असल्याचं शेतकरी सांगत आहेत। 500 रुपये 600 रुपये 1000 रुपये 1100 रुपये 1500 रुपये। चिंचोशी गावचे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब किसनराव दौंडकर यांची चिंचोशी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली। खेड तालुक्यातील पूर्व भागातील गुडाणी, वाफगाव, वरुडे, गोसासे, कनेरसरपूर हा संपूर्ण भाग अवर्षण प्रवण म्हणून शासनाने घोषित करून 2 दशके ओलांडली आहेत। या भागातील कमी पडणाऱ्या शेती पिकांचे तंत्र शेतकऱ्यांनी आत्मसात करावे म्हणून या भागातील विविध गावातील जवळपास 45 शेतकऱ्यांचा हैदराबाद येथील विविध शेती पिके संशोधन संस्थांना भेटी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे। श्री क्षेत्र यमाई देवी कनेरसर येथून गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी शेतकरी रवाना झाले। काही योजना असतील किंवा शेतकऱ्यांनी जे काही नाविन्यपूर्ण ज्या बाबी राबवलेल्या असतील ते पाहण्यासाठी आज आपल्या तालुक्यातले शेतकरी चाललेले आहेत। चाकण मार्केटमधील आडतदार चंद्रकांत सोपान दौंडकर यांच्या पत्नी सौ पुष्पा चंद्रकांत दौंडकर व 59 यांचे 4 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले। शेल पिंपळगाव परिसरातील स्मशानभूमी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।